आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, यांच्या वेदना मला दे, परंतु यांना वेदना मुक्त कर. देवा, माझ्या पिताश्रींना लवकर बरे कर. त्यांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. त्यांना असे नको ठेवूस. हवे तर मी परत कधीही हट्ट करणार नाही, पण माझ्या पिताश्रींना लवकरात लवकर बरे कर. कोणी आहे का घरात? बाळा, हे घे. मला प्यायला थोडं पाणी मिळेल का? तुम्ही अशा बाहेर का उभ्या? आत या. राहू दे, मी तिथं बसते. बसा. कोस दूरवरून चालत आली. कसा फार कोरडा पडलाय आणि इथे आजूबाजूला पाणवठा दृष्टीस पडला नाही. त्यामुळे डोळ्यावर अंधारी येत चालली होती. म्हणून म्हटलं कोणाकडे पाणी मागावं. मला पाणी पाजशील का? एवढ्या कसल्या चिंतेत आहेस की हातातले पाणी द्यायला एवढा विलंब लावलास? कारण यांच्यासाठी काढलेले पाणी हे असे तुम्हाला द्यावे की नाही हेच ठरत नव्हते. हे रात्रीपासून कणत आहेत. पाणी दिले की घटकाभर त्यांचे कणणे थांबते.
परंतु ते पुन्हा सुरू होते. काय करावे हेच कळेनासे झाले आहे. नेमके काय झाले नीट सांग. रातसमयी ते व्यापाराहून घरी आले. धड काही बोललेही नाही. अंगभर भरमसाठ व्रण आहेत. कसल्या तरी अनाठाई भीतीनं ते ग्रासले आहेत. पूर्ण शरीर थरथरते आहे. जरा आवाज झाला की दचकत आहेत. आता काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. अजूनही त्यांना शुद्ध नाही. ते काही बाई बरळत आहेत म्हणून चिंतेत आहे. चिंता करू नकोस. तुझे पती बरे होतील. त्यांच्या सगळ्या वेदना लवकरच थांबतील. एक कार्य कर. पाण्याचा गडू आणून दे. ही औषधी खूप गुणकारी आहे. या औषधीचे सगळे गुण या पाण्यात उतरले. हे पाणी तुझ्या पतीच्या सर्वांगावर लाव आणि सगळ्या इजा बऱ्या होतील. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव. पतीची मनोभावे सेवा करशील आणि त्याच्यावर विश्वास ठेवशील तर त्याचे फळ तुला निश्चितच मिळेल. हे ऐकून अत्यंत बरे वाटले. तुमचे खूप खूप आभार. खरंच हे पाणी अत्यंत गुणकारी आहे. त्यांना विचारले पाहिजे यात काय मिसळले ते.
आजी आजीबाई, आजी, आजीबाई, अशा कुठे गेल्या अचानक? देवच धावून आला होता का? देवा, अशीच कृपा ठेव आमच्यावर. बघल्या त्या व्यापाराच्या वेदनेत आणि तळमळण्यात मायलेक दोघांचीही झोप उडाली होती. व्यापाराचा बडबडणा त्यांना आता सहन होण्याचा झाला होता. रातचो तो अंधार त्यांना भयान वाटूक लागला होतो आणि असा वाटूक लागला होता तो अंधार चहू बाजूनी वेढून गिळून टाकतलो अजगरासारखो. आई माका भीती वाटता. त्या मायलेकरांका हळूहळू नीस लागूक लागली. बघता बघता ती दोघा एकमेकांका बिलगून कधी निधान गेली ह्या त्यांचा पण त्यांका कळला नाही. महेशराव, काय झाला तुमका? काय होया काय? मी देते ना. शालग्या नाही याचा हातमध्ये. काय गेला? थंय जाताला, रोज जाताना थंय गेला. कथा ऐकू तरी मी ते का सांगी होतोय, महेशराव येतले, महेशराव येतले. कसला काय ते का ना आपला कथा ऐकूचीच गोडी लागलेली असं मनान असं करता हो. त्या का घरदार संसार याचा काय पडलेला नाही. सारखा आपला ना ती कथा ऐकूची गोडी लागलेली असा. माका तर वाटता घरातली कामा चुकवची असतात ना, मला काम चुकारपणा करूक ना थैसर गेलेला असतला. नाही तर माका सांगा, एवढं सोन्यासारखं संसारा असं कोण वागता काय घोवा वांगडा? बरं ता गेला तर गेला, तुमच्या औशी बापाशीत पण घेऊन गेला ना? हो. आता माका सांगा, ह्या वयात त्यांना एवढ्या लांब चलूक जपणारा काय? पण नाही, स्वतःच्या हौशी पायी ना ते का सगळ्यांच्या भावनांचा विसर पडलेलो. अहो चित्तच थाऱ्यावर नाही आता त्याचा. चित्त नाही त्याचा डोक्यात थाऱ्यावर नाही. इतक्या श्रीमंती तिका मात चढलो, आज उत्तर उचच लागतलो. महेशराव, काय आहे? काय लपवतास? काय 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 नाही. तुमका पाणी वया ना? चला मी पाणी देते तुमका. काय आता माता दाखवा, उगाच गोष्टी फिरवू नको. माझा डोक्या ना आधीच गरम आहे. खरं तर म्हणानच मी तुमका ह्या दाखवणार नव्हतं. आधीच तुम्ही त्रास दिले असाल, त्याच्यात म्हटलं आणखी तुमका त्रास नको म्हणून मी फक्त
म्हणजे माका उपाशी ठेवून नैवेद्य दाखवलंच देवाक. होय तर. आणि ह्या ना रोज होतला. हो जवसर देवळात कथा सांगणं चालू असा ना तवसर रोज नैवेद्य होतलो. बघे कोणा कितको तो त्रास झालो ना तरी काय फरक पडता. ते का सगळा करूचा ना आता बरोबर करतला. माका ना तुमची चिडचिड कळता हो. दिवस दिवस तुम्ही थैसर काम करत असतास वाईट वाटतं हो. तुमका काही ना काही खाईन सारा वाटला हा तर ह्या असा अडवला जातला. मी सांगूचो प्रयत्न करतोय हो पण ह्या आयशीची तक्कल काढता. मी तर आता सांगूचाच बंद केलेला आहोत. नुसता देव देव करून वीट आणलेलो वीट. म्हणजे या घरात आता माणसांपेक्षा देव मोठं होतो लो. म्हणजे दिवसभर कष्ट आम्ही करायचे आणि काय फळ मिळाला की या सगळ्या देवामुळे घडून येला. कशा कोणी असलो देव. शालग्याक सगळा आयता मिळाला ना म्हणून घोवाची किंमत ठेवली ना. या काय वाटत तसं वागता. काही जाऊ नको म्हणून सांगितला तरी आज गेलास ना. बस बस झाला आता. एखादा घोवाची किंमत दाखवूचीच लागतली. महेशराव ओ महेशराव ओ जाऊ नको. असं अविचारात वागू नको. महेशराव जावा जावा आणि घेऊन येवा. महेशराव ओ महेशराव. एका सरळच करते. खूप झाली याची नाटका. नुसता आपला देव देव आज बघतेच. आता कसा माझ्या जीवाक बरा वाटला. मी सांगितलं होते ना ह्या खेळात मी जिंकले. तिथं सुरुवात पुढे बघा काय काय करते मी. मुलात काय उभा रावलं. शालग्या येतला ना तिच्या स्वागताक तयार राहूया बघा. चल पावे तो बा माका माफ कर. तुझी कथा अर्धवट सोडून जाऊची लागता. चल काय करतेस या. अहो काय झालं बोला तरी. घरात काय गडबड झाली आहे काय. अहो सांगा तरी काय झाला. महेशराव ओशे आमच्या शालग्यात खेचीत किती नेतास. आता कथा संपत इली या. तुम्ही पण बसा ना तवसर. म्हणजे तुमका ऐका गावतली. मध्ये बोला नका. महेश काय प्रकार आहे. अरे असं पण आपल्या बाहेर किंमत नेता. मी महेशा अरे सोडती का पहिली. या बरं नाही. मी तुमका विचारलंय या बारा की नाही. चल महेशराव असं डोक्यात राग घालून घेऊ नको. काय झाला आता शांतपणे सांगा. म्हणजे मग सगळ्यांनी मिळून त्याच्यावर पर्याय शोधूया ना. वळ्या हे आमचं घरगुती मामला मध्ये पडा नको.
तुझ्यासारख्या गावासमोर वाद घालत बसूची आमका सवय नाही. आमचं आम्ही बघू. चल. अहो महेश, रात्रभर ती मायलेक त्या व्यापाऱ्याच्या शेजारीच निदान होती. त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात वेताळाचं रूप थैमान घालत होत. त्यामुळेच ते का मध्ये मध्येच थरथर सुटत होती. हा इकडे व्यापारी तळमळता आणि थळ बेताळ. पण त्याच्या अंगाचो दाह मात्र अजिबात कमी होत नाही होतो. बेताळ महादेवांचो खरो भक्त. त्यांच्या शब्दासाठी तो माते वांगडा झगाडलो. पण आता तेका त्या शापामुळे त्या सगळ्याचोच विसर पडलेलो. आता भोग प्रत्येकाचे असतात हो, आणि ते आपणा ह्या जन्मातच भोगूचे असतं.